मी झिरवळ साहेबांनाच फोन करणार होतो, पण त्यांनी फोन घेतला नाही मला. त्यांना म्हणतो जा जीवनाचा आनंद लुटा. झिरवळ साहेबांकडून काहीतरी शिकायला पाहिजे जनतेत. फक्त महिलांवर प्रेम नका करू, तृतीय पंथावर पण प्रेम करा. झिरवळ साहेबांनी असं काम केलं की त्यांनी बायकोचं टेन्शनच मिटून टाकलं. म्हणजे बायकोला ताणच नाही. राजीनामा उद्या म्हणजे बायकोची पप्पी होऊ नका, तेव्हा मी राजीनामा मागतील. त्याचं पर्सनल मॅटर, त्याला काही करू शकत नाही आपण. आणि असंच आनंद घेत राहा झिरवळ साहेब, माझा पाठिंबा आहे तुम्हाला. असंच आनंद घेत राहा. ज्या पद्धतीने सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय, आता नरहरी झिरवळ यांचा कथित व्हिडिओ व्हायरल झाला, त्याबद्दल तुमचं मत काय? सर्वात पहिले तर झिरवळ साहेबांकडून काहीतरी शिकायला पाहिजे जनतेने. लोक उगाच मुलींच्या चक्करमध्ये आत्महत्या करतात, याच्यात प्रेमामध्ये आत्महत्या करतात. मला सांगा, झिरवळ साहेबांनी असं काम करून टाकलेलं आहे. त्यांनी एक आदर्श दिलेला लोकांनी की बाबा फक्त महिलांवर प्रेम नका करू, तृतीय पंथावर पण प्रेम करा. ते आदर्श होणार ते महाराष्ट्राचे. आपल्याला माहिती का की बाबा आता त्यांनी कोणी प्रेम करणार पाहिजे. आणि मी मानतो आज की एका मंत्र्यापासून सुरुवात झालेली अशा तृतीय पंथावर प्रेम करण्याबद्दल. त्याचा फार आनंद झाला मला. कशामुळे आनंद झाला आणि याचा फायदा काय काय? काय विषय माहिती का, मी तुम्हाला एक सांगतो. आता या तृतीय पंथावर यांनी समजा XYZ जे पण केलं असेल, त्याला काही लेकरू होणार आहे का? नाहीये. मग आता झिरवळ साहेबाला कोणी दुसरा वारसदार होणार आहे का? नाहीये. म्हणजे एखादी बाई सोबत अगर यांनी काही कृत्य केलं, त्याला लेकरू झालं असतं, मग पुन्हा झिरवळ साहेबाला त्रास झाला असतो ना. तो म्हणला तर मला आमदारकी पाहिजे, तो म्हणला तर मला हे पद पाहिजे. झिरवळ साहेबांनी असं काम केलं की त्यांनी बायकोचं टेन्शनच मिटून टाकलं. म्हणजे बायकोला ताणच नाही. तिला ते काय बाहेर काय करायचं आहे घाल तुझी, पण कमीत कमी ना लेकरं बाळ नको म्हणून त्यांनी ती व्यवस्था केली असेल असं वाटतं. नाही काही सांगू शकत नाही, पण मला तर खुशी वाटू लागली की बाबा यांच्याकडून काहीतरी प्रेरणा मिळेल आणि लोक आत्महत्या करणार नाही मुलींसाठी. कदाचित असेच पाहून घेतील, जीवन जगतील. त्याला काय आता कुठं काहीतरी पर्याय ना, तरुणांना पर्याय भेटला. आणि पर्याय श्रेय जातं फक्त नरहरी झिरवळ साहेबांना. आता मग शासकीय इमारतीच्या खाली पण होता हे प्रकार. सर्वसामान्य इमारतीच्या खाली करतात आणि हे नेते असल्यामुळे शासकीय इमारतीत करतात. एवढंच फरक आहे, काहीच फरक नाही दोघांमध्ये. सामान्य जनता खाली असते बिल्डिंगच्या आणि हे नेते बिल्डिंग मध्ये असतात, बाकी काहीच नाही. राजकीय नेत्यांसाठी आणि जनतेसाठी चांगली गोष्ट नाही. काय आता बघा, त्याचं पर्सनल चॉईस आहे. झिरवळ साहेबांची पसंत चांगली आहे, काही विषय नाही. त्यांना आवडतं. प्रेम प्रेम आहे, प्रेम कोणावर बी होऊ शकतं, त्याला चॅलेंज नसतं. मात्र अशाच पद्धतीचे आणखी काही व्हिडिओ पुढे येऊ शकतात. येस, मला तर वाटतं सर्व नेत्यांचे भोंगळे व्हिडिओ आहे. मला तर वाटतं मला पुढे ब्लॅकमेल सरकार आहे काय माहिती, कोणाकोणाचे व्हिडिओ असतील आणि त्यांनी असं करून घेतलं असं. या सगळ्या चर्चेकडे कसं पाहता? सगळं काय वाटत नाही. त्याचं ते आता तो काय करणार मग, त्याचं आता त्याचं काय पुन्हा म्हणजे ते छाटून टाकणार का? तो पण माणूस आहे, त्याला प्रेम आहे, भावना आहे, त्याला भूक लागते, त्यांना सेक्स आहे, त्यांना सगळ्या गोष्टी मन आहे. अरे त्यांचा पर्सनल मामला आहे. त्याच्यामध्ये लोकांनी काय पण व्हिडिओ बघून आनंद वाटतो, पण बाकी काही विषय नाही. लोकांनी मजा घेतली पाहिजे या गोष्टीची. काही ना काही असू शकते. यासाठी म्हणतो जपून करा, काय करायचं जपून करा. पण हा म्हणजे रेकॉर्ड ब्रेक हा व्हिडिओ. इतके दिवस आपण बघितलं की बाबा ठीक आहे लेडीज असतील हे असतील, पण यांनी असं धरलं की विषय नाही. यांनी त्याला चॅलेंजच नाही. यांना मी म्हणतो यांना ना पुरस्कार दिला पाहिजे. हे तृतीय पंथीचे लोक यांचं नेतृत्व करायची यांना संधी दिली पाहिजे. आणि यांना त्यांचं असं म्हणजे एक मंत्रिपद दिलं पाहिजे यांच्या विकासासाठी, तृतीय पंथाच्या विकासासाठी. यांना एक चांगलं एक म्हणजे काही काही गोष्टी दाबू शकत नाही, काही काही गोष्टी आता मनाच्या भावना. आता हे असा विषय की प्रत्येक लोकच या विषय करतात, पण एवढे कोणाच्या समोर येतात, कोणाचे दाबून जातात. म्हणजे या सगळ्या प्रकरणावरून तुम्ही कोणत्या राजकीय नेत्याला फोन करून जा विचारलाय का? मी झिरवळ साहेबांनाच फोन करणार होतो, पण त्यांनी फोन घेतला नाही मला. त्यांना म्हणतो जा जीवनाचा आनंद लुटा, काही टेन्शन घेऊ नका आणि या गोष्टीला काही करू शकत नाही आपण. राजीनामा उद्या म्हणजे बायकोची पप्पी होऊ नका, तेव्हा मी राजीनामा मागतील. त्याचं पर्सनल मॅटर, त्याला काही करू शकत नाही आपण. मग विरोधक आरडावारडा उठवतात राजीनामा द्या. विरोधाला काही कामच नाही. विरोधी पक्ष आहेच कुठं, ते चुते बसलेले झाले ते विरोधी. काही कामाचे आहे का? मग त्यांना काय अक्कल आहे का? काही नाही. सगळं जे त्याची पर्सनल लाईफ आहे. मी तर माझा पाठिंबा आहे झिरवळ साहेबांना, जे केलं चांगलं केलं. अजून काय सांगाल बरं एकंदरीत? काही नाही, मग त्यांचं पर्सनल मॅटर आहे. लोकांनी फक्त त्याचा आनंद घ्यावा. त्यांनी काही कोणावर म्हणजे आता कोणी महिलेच्यावर अत्याचार केलेला नाही किंवा कोणी काही किंवा त्या तृतीय पंथी जो पण XYZ त्यांनी काही त्यांच्या विरोधात तक्रार दिलेली नाहीये. म्हणून हा विषय मला वाटतं ते विषय सोडून द्यावा तो आणि त्याचे पर्सनल लाईफ मध्ये तो काही करू शकतो. म्हणजे एखादा नेता असला म्हणजे त्यांनी काही कामं करू नये का? त्याला जीवन जगू द्या नाही, असं कोणता विषय. मात्र शासकीय याचा होतं हे सगळं. अरे मग त्यांना शासकीय जागा भेटती. आता आपल्याला सर्वसामान्यांना शासकीय बिल्डिंगच्या खाली जागा भेटती नाल्या खोल्यात, एवढंच फरक आहे. तर त्याला काय राहू, त्याला काही नवीन घडणार नाही येते जे त्यांना जीवनाचा आनंद घेतला. आणि असंच आनंद घेत राहा झिरवळ साहेब, माझा पाठिंबा आहे तुम्हाला. असंच आनंद घेत राहा. तर मंडळी, हे होते रमेश पाटील, आमचे
तर मंडळी, हे होते रमेश पाटील. आमचे मित्र सुरेश शिंदे यांनी त्यांची ही मुलाखत घेतलेली आहे. या संभाषणामधले 2 मुद्दे आता आपल्याला लक्षात घेण्यासारखे. त्यामध्ये राजकीय नेत्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा प्रश्न या ठिकाणी मांडण्यात आला. तृतीयपंथी जे ट्रान्सजेंडर आहेत, समाजाबद्दलची भूमिका ही त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्या पद्धतीत कशा घटना घडल्या हे देखील त्यांनी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगताना ते सतत म्हणतात की हा पर्सनल मॅटर आहे. कोणत्याही नेत्याच्या खाजगी आयुष्यात आपल्याला हस्तक्षेप करण्याची इच्छा नाही आहे, परंतु ते एक संविधानिक ठिकाणी आहे, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. यावरून ते व्यक्ती स्वातंत्र्याचं समर्थन करताना दिसतात. पण तृतीयपंथी समाजाबद्दल ते म्हणतात की त्या व्यक्तीला पुरस्कार द्यावा. तृतीयपंथी समाजाच्या विकासासाठी मंत्रिपदच देऊन टाका कदाचित. तर ही सर्वसमावेशक भूमिका या ठिकाणी अगदी टोचून रमेश पाटील यांनी आपल्यासमोर मांडलेली आहे की आता एवढा मोठा नेता, एवढा मोठा मंत्री हा अशा पद्धतीचे कृत्य करत असेल आणि तेही मंत्रालयासारख्या ठिकाणी असे कृत्य करत असेल तर निश्चितच हे घाणेरडा प्रकार आहे. विरोधकांकडे आता काम राहिलेलं नाही, ते फक्त अशा मुद्द्यांवरती राजकारण करतायत. इकडे देखील रमेश पाटलांनी लक्ष वेधलं आणि विरोधक आता या अशा मुद्द्यांना वरती आणून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतात, असा देखील त्यांचा या ठिकाणी सांगण्याचा एक प्रयत्न आहे. तर प्रश्न विचारून उत्तरदायित्व आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. राजीनाम्याबद्दल मागणी केली जाते, फोन कॉल्सबद्दल प्रश्न विचारले जातात. म्हणजे या संभाषणातल्या काही महत्त्वाच्या घटना किंवा गोष्टी आपण जर का जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर ते सगळ्यात अगोदर म्हणतात की हा पर्सनल मॅटर आहे. पण त्यावेळी त्याचं समर्थन हे चुकीचं आहे असं देखील ते या ठिकाणी सांगतात. या घटनेचा तटस्थतेचा अभाव या ठिकाणी जाणवतो आहे. समाजावर याचे महत्त्वाचे परिणाम हे होणार असं देखील रमेश पाटील हे सांगतात. म्हणजे लोकांमध्ये नेत्यांच्या नैतिकतेबद्दल जो काही गोंधळ निर्माण होऊ लागलेला आहे आणि त्यात तृतीयपंथी समाजाबद्दल सहानुभूती वाढू लागलेली आहे. पण या संदर्भाचं वरवरचं सगळं प्रकरण रमेश पाटील यांनी हास्यास्पदरित्या मांडलेलं आहे आणि झिरवळ यांनी जो काही प्रकार केला आहे त्या प्रकाराबद्दल निश्चितच मोठी खंत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. एका मोठ्या पदावर असलेला मंत्री असलेला व्यक्ती आपल्या अवतीभोवती असलेल्या अशा मंडळींकडनं अशा घाणेरड्या कृत्यांमधनं समोर दिसतो, व्हिडिओमधनं दिसतो, तर त्याचा नैतिक अधिकार नाही आहे की एवढ्या मोठ्या पदावरती त्यांनी राहावं, मंत्रिपदावर राहावं. त्यांनी राजीनामा द्यावं अशी मागणी या ठिकाणी रमेश पाटील हे करताना दिसतात. तर म्हणजे अशा पद्धतीनं रमेश पाटील यांनी नरहरी झिरवळ आणि कथित त्या व्हिडिओबद्दल संपूर्ण वाच्यता केली. याबद्दल तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये अवश्य नोंद करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. नरहरी झिरवळांचा तो व्हिडिओ आणि खदखदून हसलेत रमेश पाटील. बघूयात ते काय म्हणतात.